चला बाकी स्टार्ट करूयात आपण आपलं. क्वेश्चन नंबर 11. कोणते कौन करत रे आज सुपेकर असते ते अनुवाद असते ते अरे सर तो नाईट आउट होता काय सर पिक्चर बघायला गेलं तर तो 4 वाजता टाकतो स्नॅप. चलो ये बी निकालना सर इधर क्या नरोडे लिटर ए बी वेक्टर दिलेले ए पॉइंटचे कोऑर्डिनेट दिले बी पॉइंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. मग आता उलट काहीतरी लिहायचं आहे हो म्हणून काय देणार लेट पोझिशन वेक्टर याच्यात काय असणार लेट पोझिशन वेक्टर ऑफ ए अँड बी बी ए बार अँड बी बार रेस्पेक्टिव्हली. हो ठीक है. मग जर ए या पॉइंट का पोजीशन वेक्टर स्मॉल ए बार है तो ए बार को कैसे लिख सकते हैं आप लोग स्मॉल ए बार को आई क्या प्लस 5j क्या लिख सकते हो कि नहीं. ए की कोऑर्डिनेट दी है उसको इन टर्म्स ऑफ यूनिट वेक्टर लिख रहे हो मतलब उसका पोजीशन वेक्टर लिख रहे हो ना. हां सर. हाँ क्लियर है. हाँ तो बी बार फाइंड आउट करना है तो लेट also b has coordinates x y z मान लीजिए b के कोऑर्डिनेट्स सारे थे x y z मान लीजिए. ठीक है. therefore a bar is position vector of a I cap plus xi cap plus yj cap plus zk cap. तो ए बी बार क्या होगा बेटा बताया था मैंने. ए बी बार को इन टर्म्स ऑफ पोजीशन वेक्टर कैसे लिखते हैं दूसरे पॉइंट का पोजीशन वेक्टर माइनस पहले पॉइंट का बी बार माइनस ए बार. अब वो बी बार क्यों नहीं लिखना है क्योंकि हमने पोजीशन वेक्टर को ए बार बोला है. तो पोजीशन वेक्टर ऑफ बी दैट इज बी बार पोजीशन वेक्टर ऑफ ए दैट इज ए बार. अगर हम ए बी बार को इन टर्म्स ऑफ पोजीशन वेक्टर लिख रहे हैं तो ए बी बार वेक्टर के अंदर ए इनिशियल पॉइंट होता है बी टर्मिनल पॉइंट होता है मतलब ए से बी की ओर दिशा है डायरेक्शन. तो बी पॉइंट का पोजीशन वेक्टर माइनस ए पॉइंट का पोजीशन वेक्टर लिखा जाता है. अब ए बी बार तो आपके पास है ना बेटा. क्या है ए बी बार 2i क्या माइनस 4j cap प्लस 7k क्या और बी बार क्या है xi क्या प्लस yj क्या प्लस माइनस ए बार क्या है i क्या माइनस 5j क्या. तो बेटा i क्या आपका कोएफिशिएंट यहाँ -1 और यहाँ x है तो x -1 i क्या आप लिखेंगे और यहाँ आप लिखेंगे y माइनस 5j क्या प्लस z k क्या और लेफ्ट में आपके पास है 2i क्या माइनस 4j क्या प्लस 7k क्या. तो x माइनस 1 इज इक्वल टू कितना है. अब दोनों एक वेक्टर्स इक्वल है मतलब i कैप j कैप और k कैप के जो कंपोनेंट्स है दोनों वेक्टर के कंपोनेंट्स मतलब क्या. हाँ लेक्चर बघत होता रिकॉर्डेड shame on you. कंपोनेंट ऑफ वेक्टर काय असतं आय कॅपचं कोएफिशिएंट जे कॅपचं कोएफिशिएंट के कॅपचं कोएफिशिएंट ते वेक्टरचे कंपोनेंट असतात. जर दोन वेक्टर्स इक्वल आहेत याचा अर्थ काय होतो त्यांचे इक्वल असतील. एक्स्ट्रा नको बोलू
x मायनस 1 म्हणजे काय झालं 2 त्यानंतर म्हणजे x काय झालं 3 y मायनस 5 काय झालं 4 minus 4 म्हणजे y इज इक्वल टू काय झालं सर 1 मायनस नाही आलं सर आणि z equals to 7 7 therefore b has coordinate 3 1 7 बघा कळतंय का प्रश्न सोपा होता अत्यंत कळतंय पुढे चला क्वेश्चन नंबर 12 क्वेश्चन नंबर 12 क्या दिया 12 के अंदर शो दैट द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर पहला सॉल्व करके देता हूँ दूसरा आप लोग खुद करेंगे ठीक है तो आपको शो करना है कि जो पॉइंट्स दिए हुए हैं दे आर कोलिनियर तो 3 2 माइनस 4 बी 9 8 माइनस 10 सी माइनस 2 माइनस 3 1 हाँ तो ये 3 पॉइंट्स कोलिनियर है अगर ये हमें प्रूव करना है तो क्या कर सकते हैं बेटा कौन बताएगा 3 पॉइंट कोलिनियर है तो क्या कंडीशन है हमारे पास क्या थ्योरम बताता है आ बेटा हाँ काही बोलायचं नाही वो तुम्हाला विचारलं मी तुम्ही काही बोलणार नाही नाही सर 3 पॉइंट्स आहेत तुमच्याकडे ते 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत डिस्टन्स सब पहिले दोन साइड से दूसरा आलं पाहिजे पहिले दोन साइड से दूसरा अरे वो रेशो मध्ये असतं सर एकमेकांच्या रेशो मध्ये असतं एकमेकांच्या रेशो मध्ये असतात म्हणजे काय अरे 3 पॉइंट दिलेले आहेत ना ट्रायंगल 3 काही नको 3 पॉइंट दिलेले आहेत पॉइंट ते ट्रायंगल ए कोणते दोन वेक्टर घ्या दोन पॉइंट्सला जोडून समजा समजा लेट आता हे दिले एबीसी तर एबी बार काय असणार आहे एबी बार काय असणार आहे पोझिशन वेक्टर ऑफ बी मायनस ए बरोबर आहे मग त्याच्या पहिले आता समजा लिहायचं तर व्यवस्थित कसं लिहिणार लेट ए बार बी बार आणि सी बार आर पोझिशन वेक्टर्स ऑफ ए बी सी रिस्पेक्टिवली देन ए बी बार आणि ए बी बार इज नथिंग बट बी बार मायनस ए बार therefore a bar is nothing but what 3i cap plus 2j cap minus 4k क्या 4k cap b bar is nothing but what 9i cap plus 8j cap minus 10k minus 10k cap and c bar is nothing but what minus 2i cap minus 3j cap plus k cap तो बेटा a b bar कैसे निकाला जाएगा पोजीशन वेक्टर ऑफ b माइनस पोजीशन वेक्टर ऑफ a b bar minus a bar तो b bar है 9i cap प्लस 8j कैप माइनस 10k कैप और ए बार मतलब माइनस 3i कैप माइनस 2j कैप प्लस 4k कैप तो 9i कैप माइनस 3i कैप 6i कैप प्लस 6j कैप माइनस 6k कैप तो ये ए बी बार आ गया अब या तो ए सी बार निकालो या बी सी बार निकालो कोई भी निकालो तो अगर मान लो हम लोग बी सी बार निकालते हैं बी सी बार तो बी सी बार मतलब क्या सी बार माइनस बी बार तो सी बार क्या है माइनस 2i कैप माइनस 3j कैप माइनस के प्लस k कैप माइनस बी बार मतलब 9i माइनस 10 माइनस 3 माइनस 2i कैप माइनस 9i कैप माइनस l1 माइनस 3j कैप माइनस 11 प्लस 11 कई
त्याच्यातून मायनस जर कॉमन काढलं तर 11 I cap plus 11 J cap. -11 कॉमन काढलं तर म्हणजे I प्लस जे कॅप मायनस के कॅप आणि म्हणजे मी काय लिहू शकतो -1/11 सी बार इज इक्वल्स टू आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप. आता आमचे सर बोलायचे त्यांना केले पाहिजे अरे नाही तसं एवढं. असं प्रत्येक वेळेस कसं ऐकणार तुम्ही बेटा दिस इज द इक्वेशन 1 अँड दिस इज द इक्वेशन 2 विथ ड्यू रिस्पेक्ट माझ्या असं बरेच जण काही जण चिक्की आवाजात बोलतात ऐक नाही. तर बेटा हे इक्वेशन 1 आहे आणि हे इक्वेशन 2 आहे. क्या बात. या दोन इक्वेशन्स वरना तुम्हाला काय कळतंय? चिक्का आवाज आहे बिनकामा. तू कशाला आला रे? काल रात्रभर पिक्चर पाहत होतो ना कुठं बाहेर. नाही त्याच्यात काही वाईट नाहीये. सर पण घेतले. मी पिक्चर पाहणं सोडून दिलंय. बॉयकॉट बॉलिवूड. आय बॉयकॉट बॉलिवूड. आय कम्प्लिटली बॉयकॉट. मी ठरवले कमी बुद्धीच्या लोकांचं बघायचं नाही. दे ऑल हॅव व्हेरी लो IQ. बरोबर आहे सर. त्यांना असं वाटतं ते इंग्लिश मध्ये बोलतात म्हणजे लय भारी झाले. आपली जुत्ती पे रक्त उठलो. क्या बात. तुम्ही पण नका बघायचं बॉलिवूड. नाही बघायचं. हा हॉलिवूड बघा टॉलिवूड बघा. सर हॉलिवूड आहे. हा ते किती भारी हिरो आहेत ते चिरंजीवीचं पोरग भारी एकदम. म्हणजे काहीतरी मेहनत करते ते ठीक आहे. मला सुशांत सिंग राजपूत थोडं वाईट वाटलं रे. नाही जे काय असेल ते पण एवढं हुशार माणूस होता यार. पहिल्यांदा हे टिपोलीमध्ये ऑल इंडिया रँक 7 होता त्याचा. म्हणजे जेई मेन्स मध्ये ऑल इंडिया रँक 7 असल्या लेट इट बी. आपल्याशी लय जास्त संबंध नाही त्यांचा पण आपले पैसे आपण नाही द्यायचे त्यांना. हा त्याच्या ऐवजी आपण भिकारच खायचो पण यांना कशात द्यायचे. नेपोटिझम. भिकारिझम नेपोटिझम. अरे काही नाही. बरं हा लक्ष द्या आपल्याला काही भेटणार नाही. या दोघांवरून तुम्हाला काय कळतं रे? हे पहा 6 कॉमन काढलं आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप याला 2 म्हणा. आता मला एक सांगा दोघांना 2 कसं म्हणाले रे? याला 1 म्हणा आणि याला 2. मला सांगा 1 आणि 2 वरून तुम्ही काय लिहू शकता? 1 आणि 3. हे बघा AB बार इज इक्वल टू 6 टाइम्स आय कॅप जे कॅप मायनस के कॅप इथं दिसते त्या जागी हे लिहून टाकूया. कळतंय काय? AB बार जसं तसं हो AB बार जसं तसं 6 जसं तसं हां सर. आणि आय कॅप जे कॅप के कॅप इथं पण येते ह्याच्या जागेवर हे लिहून टाकूया. त्याच्यामुळे होईल काय बघा AB बार इज इक्वल टू 6 into -1/11 आई कैप सॉरी हाँ नहीं BC बार ये मात्र बीच बीच में बात कर रहे उससे हो रहा है. अरे कहीं को बराबर बोला रे कहीं को बात ही मत कर लो. AB बार इक्वल्स टू -6/11 BC बार. ये क्या बता रहा है आपको? AB बार इज स्केलर मल्टीपल ऑफ BC बार. ठीक है. सो दिस इंप्लाइज AB बार इज स्केलर मल्टीपल ऑफ BC बार. तो इससे ये हो सकता है कि ये पैरेलल भी तो हो सकते हैं ना, लेकिन इनमें एक पॉइंट कॉमन है तो इसका मतलब एक लाइन में होनी चाहिए. वैसे अगर एक वेक्टर दूसरे वेक्टर के स्केलर मल्टीपल में है तो उसमें वो भी निश्चित होता है कि उन दोनों के अंदर एक पॉइंट कॉमन होना चाहिए, नहीं तो पैरेलल बन जाएंगे ना. और पैरेलल है तो बाद में आप उसको कोलिनियर बना ही सकते हो, उससे कोई फर्क नहीं पड़ता. सो अल्टीमेटली AB बार इज स्केलर मल्टीपल ऑफ BC बार. और थोड़ा और होशियारी के लिए लिख देंगे आल्सो B इज a common point. B is common in between them, and therefore you can answer 3 points are कोलिनियर. given 3 points are collinear. आता तुम्हाला हे बघा हे सगळे टाइपवर प्रश्न दिले आहेत बरं का, कळतंय का? म्हणजे एक एक तुम्हाला आपण काय म्हणतो सॅम्पल दिलेले की 3 पॉइंट्स कोलिनियर दाखवायचे तर काय डोकं वापरणार लक्ष देत आहे का? आणि अशा पद्धतीने लिहायचं. द्या बरं पटकन.
हा, एक लक्षात घ्या हे बोला ते नाही चेतन कोण नाही हे ना म्हणला तू विचारलं गेलं पण ते म्हणे तू काहीतरी टाकत बसलो का 4-5 वर्ष हेच म्हणलं होतं का पण हा नाही कशा बाहेर तू हे झालं ना सगळ्याला माहिती झालं तू बद्दल सांगितलं मी तू बोलतो का आता तुम्ही काय करत तिकडे जा मला मला शिकू द्या ए लक्ष दे रे हा शिवा मोबाईल ठेव हा तू नीट राह रे मला सांगायचे दोन वेक्टर्स कोलिनियर आहे ते खाली जाय हे दोन वेक्टर्स कोलिनियर आहे तुम्हाला काय करायचं प्रूफ काढायचं एक लक्षात घ्या ज्यावेळेस दोन वेक्टर्स कोलिनियर असतात हा तेव्हा त्यांचे कंपोनंट्स इक्वल हे कंपोनंट्सचा रेशो इक्वल असतो म्हणजे ज्यावेळेस हे दोन वेक्टर्स कोलिनियर आहेत हियर दिस अँड दिस वेक्टर्स आर कोलिनियर देयरफॉर तुम्ही लिहू शकता 2/4 is equals to 1/2 minus q by 5 is equals to 3/6 मग तुम्हाला q ची व्हॅल्यू काढायची तर कोणतं पण एखादं रेशो घ्या q by 5 is equals to 1/2 म्हणजे q is equals to काय आहे 5/2 म्हणजे 2.5 बरोबर आहे प्रश्न असा आहे की दोन वेक्टर जर कोलिनियर असतील तर त्यांचे रेशो इक्वल कसे येतात तर खूप सिंपल आहे आपल्याला माहिती जेव्हा दोन वेक्टर्स कोलिनियर असतात तेव्हा एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो जसं समजून घ्या a बार इज नथिंग बट a1 i क्या a2 जे क्या काही a1 b1 c1 घ्यायचं a1 a2 a3 किंवा b1 b2 b3 किंवा a1 b1 c1 तो a1 b1 जाई क्या c1 जाई b बार a2 b2 जे क्या c2 अब अगर ये दो वेक्टर्स कोलिनियर है तो एक वेक्टर को दूसरे वेक्टर के स्केलर मल्टीप्लिकेशन के फॉर्म में लिख सकते हैं कि नहीं तो एज a bar and b bar as if a bar and b bar are collinear then we can write a bar is equals to lambda times b bar that is scalar multiplication of b bar अब बेटा a bar क्या है आपका a1 i cap b1 j cap c1 k cap is equals to lambda times a2 i cap b2 j cap c2 k cap तो a1 i cap plus b1 j cap plus c1 k cap is nothing but lambda times a2 i cap plus lambda times b2 j cap plus lambda times c2 k cap दोनों वेक्टर्स के कंपाउंड्स आपस में इक्वल होंगे कि नहीं होंगे होंगे सर तो a1 is equals to lambda times a2 b1 is equals to lambda times b2 c1 is equals to lambda times c2 तो a1 by a2 is nothing but lambda b1 by b2 is nothing but constant c1 by c2 is nothing but lambda तीनों भी लैम्बडा है तो देयरफॉर a1 by a2 is equals to b1 by b2 is equals to c1 by c2 तो अगर दो वेक्टर्स कोलिनियर है तो उनके कंपाउंड्स का रेशो आपस में इक्वल होता है ये बात समझ में आई तो इसको नोट बोल के इस थ्योरी को लिख लेना है और रिजल्ट को याद रखना है और इसके ऊपर डिपेंडेंट ये क्वेश्चन था तो ये क्वेश्चन पूछा जा चुका है और पूछ भी सकते हैं ठीक है अब बात करते हैं क्वेश्चन नंबर 14 के अंदर क्या कहा आर द 4 पॉइंट्स कोप्लेनर जस्टिफाई योर आंसर क्या दिए गए 4 पॉइंट्स कोप्लेनर है आपको आपका आंसर जस्टिफाई करना है तो ये के कोऑर्डिनेट बताइए 1 minus 1 1 रहने दीजिए 1 minus 1 1 minus 1 1 1 1 काय चालू डू यू वांट मार्क बोथ ऑफ यू वांट मार मारी कुत्रा तुम्हारी I think nowadays you should sit at last bench. Huh? नहीं? माझ्या वाटेला
माझी येईल का? आम्ही नव्हतं सर पण तू मागे बसत काय तुला प्रॉब्लेम दिसणार नाही का? बसू का बस का? जा पटकन जा. बस तिकडे बसू दे आता. लास्ट कारण की प्रौढ केले होते ना त्याला ते तेवढे हवा केली ते याच्या पोरांनी इतकी मोठी हवा केली नाही असा वगैरे. आपल्याला प्रूव करायचे कि ये 4 पॉइंट्स का है कोप्लेनर है ABCD कोप्लेनर ये हमें प्रूव करना है. तो क्या कर सकते हैं अगर पॉइंट्स कोप्लेनर है प्रूव करना है बेसिकली क्या बोले उन्होंने R को 4 पॉइंट्स कोप्लेनर जस्ट बैकग्राउंड 4 पॉइंट्स कोप्लेनर मतलब चारों पॉइंट्स को आपस में जोड़ के 3 वेक्टर्स बना दो जैसे ABCD है. अब याद रखना ये वेक्टर्स बनाते समय हमने जो प्रूफ किया था कि 3 वेक्टर्स आर कोप्लेनर देन उनका लीनियर कॉम्बिनेशन 0 वेक्टर होता है. ये प्रूफ किया था हमने किया था कि नहीं. या फिर 2 अगर नॉन कोलिनियर वेक्टर्स है तो तीसरा वेक्टर उसके साथ कोप्लेनर तभी होता है जब उस तीसरे वेक्टर को आप इन दोनों की लीनियर कॉम्बिनेशन फॉर्म में लिख सकते हो. उसी के बाद में ये तीसरा थ्योरम आया था कि अगर 3 वेक्टर्स कोप्लेनर होते हैं तो उनका लीनियर कॉम्बिनेशन 0 वेक्टर होता है. और उसमें ये था कि अगर हम ये मान के चलते हैं अब देखो उसमें हमने जो 3 वेक्टर्स लिए थे वो सारे कोइनिशियल वेक्टर्स थे. तो इस क्वेश्चन के अंदर ये चीज याद रखना कि अगर 4 पॉइंट्स कोलिनियर दिखाने हैं तो आप लोग क्या करेंगे 3 वेक्टर्स कैसे बनाएंगे इन 4 पॉइंट्स को जोड़ के AB बार AC बार एंड AD बार. बात समझ आ रही है. तो तीनों वेक्टर्स का कोइनिशियलनेस रखना है साथ में. ठीक है. हाँ तो हम क्या एज्यूम करेंगे कि लेट AB बार AC बार एंड AD बार बी 3 कोप्लेनर वेक्टर. हमने मान लिया ये तीनों कोप्लेनर है. अब ये देखना है कि क्या ये सही है. तो उसके लिए हम लोग क्या कर सकते हैं नाउ A बार B बार C बार एंड D बार आर पोजीशन वेक्टर्स ऑफ ABCD रिस्पेक्टिवली. ठीक है. देन AB बार इज इक्वल टू क्या आएगा बेटा हाँ -1 आप चाहो तो इसको A बार ऐसे लिख सकते हो फिर से मतलब क्योंकि 4 मार्क के लिए 3 मार्क के लिए क्वेश्चन पूछे जाते हैं. हाँ तो A बार लिख लेंगे ना आप लोग इसको. हाँ लिख लेंगे. हाँ तो AB बार क्या आएगा B बार माइनस A बार B बार माइनस A बार -1 -2 I क्या 1 प्लस 2 J क्या शुरू हो दे 1 -1 0. उसके बाद AB बार AC बार मतलब C माइनस A 1 -1 0 I कब गया 1 + 1 2 J क्या 1 -1. तो AB बार AC बार AD बार क्या आएगा 2 - 1 I क्या -3 + 1 -2 J क्या एंड प्लस 3 K क्या. तो AB बार AC बार एंड AD बार आपको मिल चुके हैं. ठीक है. ठीक है. तो AB बार AC बार यानी AD बार आपको मिल चुके हैं. अब हम क्या करें हमारा अप्रोच क्या था कि ये तीनों वेक्टर्स कोप्लेनर है. ठीक है. तो AB बार AC बार AD बार को हम लोग क्या लिख सकते हैं as these 3 vectors are coplanar we have AB bar is equals to x AC bar plus y AD bar. ऐसा लिख सकते हैं इनका लीनियर कॉम्बिनेशन. तो 3 वेक्टर्स अगर कोप्लेनर होते हैं तो एक को दूसरे दोनों की लीनियर कॉम्बिनेशन भी लिख सकते हैं. where x and y are scalar scalar. क्या ये मान्य है सभी को. हाँ तो बेटा AB बार क्या है मेरे पास -2I क्या प्लस 2J क्या इज इक्वल टू x इंटू AC बार क्या है मेरे पास 2J क्या प्लस y इंटू AD बार क्या है
y i cap minus 2y j cap plus 3y k cap। थोड़ा इनमें से कॉमन निकालेंगे तो सबसे पहले i cap वाला टर्म लिख देते हैं y into i cap, ठीक है, प्लस 2x minus 2y j cap and plus 3y k cap। अब इक्वलिटी ऑफ फैक्टर से कंपोनेंट्स एक दूसरे के इक्वल हो जाएंगे तो बेटा क्या मिलेगा आपको, y इज नथिंग बट -2 मिलेगा, फिर 2x minus 2y इज नथिंग बट व्हाट, अरे 2x minus 2y, मतलब x minus y क्या हो जाएगा 1, और तीसरा y 3y is equal to 0, that is y is equal to 0। तो y की दो वैल्यूज मिल रही है जो पॉसिबल है क्या, y का कोई ना कोई एक ही वैल्यू होना चाहिए ना, y का एक ही वैल्यू होना चाहिए कि नहीं। So here we are getting two different values for y which should not happen, and this is happened because oh amazing, this has happened because of our because of our assumption, that is wrong। Here is your AD bar, because of our wrong assumption that AB bar, AC bar, AD bar are coplanar। So now we can say that AB bar, AC bar and AD bar are not, what are not coplanar, and that is ABCD are non-coplanar points, ठीक है, that is A, B, C, D are non-coplanar लिया बोलो, बोला काही विचारायचंय का। Express as a linear combination of the vectors। Question, last question of this exercise, फिर हम सेक्शन फॉर्मूला देखेंगे। तो नीचे का मतलब अच्छा, नीचे का रब नहीं करना। देखो क्वेश्चन नंबर 50 में क्या कहा है, एक वेक्टर दिया है उसको एज ए लीनियर कॉम्बिनेशन ऑफ द अदर वेक्टर्स आपको एक्सप्रेस करना है। तो किसको एक्सप्रेस करना है, एक्सप्रेस माइनस आई कैप माइनस 3j कैप प्लस 4k कैप एज अ लीनियर कॉम्बिनेशन, एज अ लीनियर कॉम्बिनेशन ऑफ द वेक्टर्स 2i कैप प्लस j कैप माइनस 4k cap 2i cap minus j cap plus 3k cap and 3i cap plus j cap minus 2k cap। तो इस वेक्टर के तीन वेक्टर्स के लीनियर कॉम्बिनेशन के फॉर्म में आपको लिखना है, मतलब एक्स वाई जेड के वैल्यूज निकालने और कुछ नहीं। बिटू कर जाते हैं सर के वर्ड से फोकस करो, काम ले लो बहुत। चला बघा, मला एक सांगा, तुम्हाला एका वेक्टरला उरलेल्या किती वेक्टर आहेत, तीन वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहायचे। समजा लिहिलं म्हणायचं, काय म्हणायचं, समजा
ठीक आहे. मग हे जे चार वेक्टर दिले त्यांना काही नाव देऊन ना आपण. हो. लेट कुणाला एक्सप्रेस करायचं रे याला याला म्हणतात लेट r बार इज इक्वल्स टू मायनस i कॅप मायनस 3j कॅप प्लस 4k कॅप. त्याच्यानंतर a बार 2i कॅप प्लस j कॅप मायनस 4k कॅप. त्याच्यानंतर b बार 2i कॅप मायनस j कॅप प्लस 3k कॅप आणि c बार 3i कॅप प्लस j कॅप मायनस 2k कॅप. तुम्हाला ह्या वेक्टरला ह्या तिघांचे लिनियर कॉम्बिनेशन मध्ये यायचे तर आपण एक सपोजिशन करूया की समजा आपण लिहू शकलो त्याला सपोज r बारला तुम्हाला एक्सप्रेस करायचं आहे या तिघांचे लिनियर कॉम्बिनेशन मध्ये तर xa बार प्लस yb बार प्लस zb बार. आता मी वरती सपोज लिहिले म्हणजे माझं सपोजिशन आहे r बार इज इक्वल टू लिहिले मी ह्या वेक्टरला ह्या तिघांचे लिनियर कॉम्बिनेशन मध्ये वेर x y z क्या है r स्केलर म्हणजे कॉन्स्टंट असतं r स्केलर्स. ठीक आहे. आता बस सिंपली r बार म्हणजे काय हे इथं ठेवा x * a बार ची व्हॅल्यू ठेवा b बार ची ठेवा i कॅप j कॅप k कॅपच्या टर्म्स कॉमन घ्या तुम्हाला x y z मध्ये तीन इक्वेशन भेटतील. त्या तीन इक्वेशनला क्रॅमर्स रूल वापरून सोडवा. x y z चे जे व्हॅल्यू येतील त्या या इक्वेशन मध्ये 1 मध्ये ठेवा म्हणजे तुम्ही r बारला इन टर्म्स ऑफ लिनियर कॉम्बिनेशन लिहू. येईल करता हां हे बघा काही नाही 2 मिनिटं सांगतो. r बार काय आहे रे मायनस i कॅप मायनस 3j कॅप प्लस 4k कॅप इज इक्वल टू x * a बार काय आहे 2i कॅप प्लस j कॅप मायनस 4k कॅप प्लस y * b बार काय आहे 2i कॅप मायनस j कॅप प्लस 3k कॅप प्लस z * c बार काय आहे 3i कॅप प्लस j कॅप मायनस 2k कॅप. i कॅपचे कोएफिशिएंट काय आहे सांगा 2x इथं काय आहे 2y आणि इकडे प्लस 3z इंटू i कॅप प्लस j कॅपचे कोएफिशिएंट x मायनस y प्लस z इंटू j कॅप प्लस k कॅपचे कोएफिशिएंट मायनस 4k प्लस 3y आणि हे मायनस 2z मायनस 4k ने x * 4k k कोण म्हणलं तुम्ही लिहिले पुढे मायनस 4k मायनस 4x है ना रे हां 4x मूर्खा सॉरी k कॅप हां आप तीनों तरफ तुम्हाला प्रकाश पडला रे दिस इंप्लाइज i कैप का कोएफिशिएंट क्या है -1 इधर i कैप का कोएफिशिएंट क्या है तो 2x + 2y + 3z = -1 तो j कैप का कोएफिशिएंट क्या है x - y + z तो j कैप का कोएफिशिएंट -3 और इधर क्या है -4x + 3y - 2z क्या है 4. अब क्या आप इससे d नहीं निकाल सकते कांस्टेंट सारे चारों तरफ है d मतलब क्या होता है x y z को एक के बाद एक लिखो तो d क्या आएगा 2 2 3 1 -1 1 -4 3 -2 ये डिटरमिनेंट जो भी आएगा वो d रहेगा. अब इन तीन वेक्टर्स में x का वैल्यू कैसे आएगा d सफिक्स x/d. अब d तो आप निकालने वाले हो तो x निकालने के लिए dx निकालना होता है माहिती नाही आहे मग dx कसं काढणार तुम्ही dx म्हणजे काय तर डिटरमिनेंटच्या आतमध्ये लिटरावर कडी मारली डिटरमिनेंटच्या आतमध्ये x चा जो कोएफिशिएंट आहे त्याला रिप्लेस कर dx काढताना x चे जो कोएफिशिएंट आहे त्याला रिप्लेस करायचं राइट हँड साइडचे कॉन्स्टंट्स -1 -3 आणि 4 बरोबर आहे आणि बाकी दोन उरलेले असेल तसे 2 -1 3 3 1 -2 हे dx ची व्हॅल्यू जी काही येईल त्याच्यानंतर dy ची व्हॅल्यू पहिली रोज असेल पहिला कॉलम असेल तसं 2 1 -4 दुसऱ्यामध्ये -1 -3 4 कारण तुम्ही dy काढताय तो y चा कॉलम रिप्लेस करना है कांस्टेंट चिन्ह आणि कांस्टेंट हमेशा क्रॅमर रूल यूज करते हैं कांस्टेंट जो होते राइट हैंड साइड में भेजे जाने चाहिए तुम्ही दोन व्हेरिएबलचं दोन इक्वेशनला सायमल्टेनियसली सॉल्व केले ना क्रॅमर रूल आपण दाखविला पण ते इथे 3 आहे सेमच आहे आणि dz काय येणार आहे आपलं थर्ड काय येणार 3 1 -2 आणि हे तुमचं dy ची व्हॅल्यू भेटेल तसे dz ची व्हॅल्यू काय येते dz म्हणजे काय येणार आहे 2 1 -4
2 1 minus 4 2 minus 1 3 आणि z चं minus 1 minus 3 4. बस आता dx dy dz च्या व्हॅल्यू तुम्ही काढल्या मग x ची व्हॅल्यू कशी भेटणार dx by d. आता dx म्हणजे एक नंबर असणार त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू आणि d चा व्हॅल्यू म्हणजे ह्या डिटरमिनंटचा व्हॅल्यू. त्याच्यानंतर y म्हणजे काय dx by d आणि z म्हणजे काय सॉरी y म्हणजे dy by d आणि z म्हणजे काय dz by d. त्या तिन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा इक्वेशन 1 मध्ये म्हणजे तुम्ही r बारला लिनियर कॉम्बिनेशन ऑफ a बार b बार c बार d. राहिला क्वेश्चन लक्षात 4 मार्क विषयाचा प्रश्न अत्यंत सोपा. कल मिळते